नमस्कार. 15 मे 2026 दिवस उजाडला. तोच एका आनंदाच्या अस्ताची बातमी घेऊन आणि भरलेल्या डोळ्यांनी मन जाऊन पोचले सरळ 2001-2002च्या काळात. वेगवेगळ्या कौटुंबिक आघातात गटांगळ्या खात असलेल्या आई आणि मी. आईने त्याच सुमारास डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या एका शिबिरात सहभाग नोंदवला होता आणि सोबत घेऊन आली तो त्यांनी दिलेला बी असर्टिव्हचा मंत्र. येणाऱ्या पुढील काळात या अतिशय ज्ञानी व्यासंगी अशा मनोविकार तज्ञ, ते स्वतःला मनोविकास तज्ञ म्हणत, लेखक, कवी, वक्ता, वाचक, गायक, मुक्तांगण सारख्या संस्थेसाठी झोकून देऊन कार्य करणारा समाजसेवक, एक कॉर्पोरेट ट्रेनर, संत वाङ्मयाचा अभ्यासक अशा एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या रूपात भेटत राहिलेच. स्व आनंदाच्या शोधात असणाऱ्या मला या आनंदाने दिलेला सदैव आनंदी राहण्याचा सल्ला आणि हेही दिवस जातील ही प्रेरणा, याच वाटेवर चालत राहणे आणि सोबतीच्या इतरांना अशीच प्रेरणा देणे, हीच डॉक्टर आनंद नाडकर्णींना खरी श्रद्धांजली. मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती या गोष्टींचे महत्व अधोरेखित करून त्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या या अवलियाला, आनंद यात्रीला आता चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या निमित्ताने वेदगीत नाशिक 2012 इथे सादर करते. अंतरात तेवतसे ध्येयाचा नित्य दिवा, अंतरात तेवतसे ध्येयाचा नित्य दिवा, कष्टातून उजळू दे तेजोमय मार्ग नवा. ज्योत असे एकाकी, ज्योत असे एकाकी, साथीला फक्त ध्यास, हृदयाच्या तालावर जागते असीम आस. यश कीर्ती धन न लगे पूर्ती हा विसावा, कष्टातून उजळू दे तेजोमय मार्ग नवा. आकाशी दडलेले स्वप्नांचे साथी, मायेची रेषेमधून घेऊन या येती. ओंजळीत त्यांच्याही किरणांचा ठेवा, कष्टातून उजळू दे तेजोमय मार्ग नवा. पंखांना बळ येई, पंखांना बळ येई मोकळे आभाळ, धुके सरे डोळ्यातील उभा उशक्काल. ज्ञान कर्म भक्तिपूर्ण यज्ञ धन्य व्हावा, कष्टातून उजळू दे तेजोमय मार्ग नवा, तेजोमय मार्ग नवा. धन्यवाद.